Knowledge Park, the creative school, school for quality and innovative education. Highlight Industry, AAC Blocks. Construct your dream home with quality products. महात्मा बसवण्णा जी को संस्कृत नेता घोषित करने पर कर्नाटक सीएम सिद्धरामैया का बसव कल्याण में राज्य के मठाधीश द्वारा अभिनंदन समारोह किया गया। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। 7 मार्च 2024 को बसव कल्याण सिटी के थेर मैदान में कर्नाटक सीएम सिद्धरामैया का अभिनंदन समारोह कार्यक्रम रखा गया। ये कार्यक्रम राज्य के 160 स्वामियों, मठाधीश, अखिल भारत वीर सेवा लिंगायत महासभा और विश्व बसवा धर्म ट्रस्ट अनुभव मंडप की ओर से ये कार्यक्रम किया गया। इस मौके पर कर्नाटक सीएम सिद्धरामैया ने बात करते हुए कहा कि मैं भाग्यशाली हूं कि मुझे महात्मा बसवेश्वर जी को संस्कृत नेता घोषित करने का मौका मिला और कहा कि महात्मा बसवण्णा को कर्नाटक का संस्कृत नेता घोषित करने पर कर्नाटक ही नहीं बल्कि पूरे देश के लिए गर्व की बात है। बसवेश्वर इस भूमि के संस्कृत नेता हैं, इसीलिए गवर्नमेंट ऑफिस, स्कूल, कॉलेजेस और यूनिवर्सिटी में बसवेश्वर जी की तस्वीर लगाना जरूरी है और कहा कि साल 2013 में जब मैं पहली बार सीएम बना था तब जनता के सामने बसवण्णा जी के नाम पर शपथ ग्रहण किया था। बसवेश्वर जी के वचनों को अपनों तक ना रखें बल्कि हर एक के दिलों में उतारना चाहिए। बसवण्णा के गिरी सिल्क एंड साड़ी, ठाकुर कंस्ट्रक्शन एंड ट्रेडर्स, ऑल टाइप्स ऑफ बिल्डिंग मटेरियल्स, साई मोबाइल, ऑल मोबाइल्स अवेलेबल हियर। बसवण्णा जी के वचन ही है जो बसवादी शरणों ने जात पात, छूत अछूत, ऊंच नीच के खिलाफ लोगों के बीच की दूरियों को खत्म किया है और कहा अगले साल में वचन साहित्य विश्वविद्यानिलय बनाने का ऐलान करता हूं। बसवण्णा ने कहा था जो कहते हैं वो करो और कांग्रेस पार्टी भी जो कहती है वो करती है। जिस तरह से हमने 5 गारंटी स्कीम देने का वादा किया था वो पूरा किया है। ये स्कीम पूरे 5 साल तक जारी रहे। ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಅಭಿನಂದನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಚಿರಸ್ಮರಣೀಯ ಘಟನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ಈ ಅಭಿನಂದನೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ 7 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು 7 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಜೊತೆಗೆ ಬಹಳ ಜನ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ। ನೀವೆಲ್ಲ ಬಜೆಟ್ ನೋಡಬೇಕು। ಮುಂದಿನ ವರ್ಷಕ್ಕೆ 56,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು। ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, 5 ವರ್ಷ ಜನ ನಮಗೇನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। 5 ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಈ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಮುಂದುವರಿಸತಕ್ಕಂತ, ಬಡವರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಸಮಾಜ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಆದಾಗ ಮಾತ್ರ ಸಮಾನತೆ ಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಶಕ್ತಿ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ, ಎಲ್ಲರೂ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಸಮ ಸಮಾಜವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ। ಆಮೇಲೆ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಈ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೂಡ ತಗೊಳ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ